त्या साडीची होती ना. कोण्या साडीची? तेव्हा माझ्या डान्सच्या पितळाची. नमस्कार सगळे, सुख बरे आहेत का? हो आम्ही पण चांगले, पण आपल्या दाजीची तब्येतच खराब आहे. दाजीची तब्येत लई खराब आहे. दाजी दुखायले म्हणून झोपलेत. दाजीला विचारलं, दाजी तुम्हाला काय खायचंय? तरी तुमचे दाजी भाऊ बोलतच नाहीत आहे. दादा काय करावं त्या दाजीला? दाजी आज खूप उदास बी आहेत आणि दाजीचा मूडच नाही. काय माहिती आता काय करावं. काय मूड आणण्यासाठी चिकन लॉलीपॉप. अगं बाई, मूड आणण्यासाठी चिकन लॉलीपॉप कर म्हणा आणि खायला दे. पण आणणारच माणूस आपलं झोपलंय. कोण आणणार आहे जाऊन? पाणीपुरी खायची होती तुला. मगाशी पण पप्पा मम्मी बोलली पाणीपुरी खायची होती. नाही तसं काय नाही ग माय. 2 दिवस झाला आमच्या घरातले करमत होतं का सांगू का तुम्हाला? तर घरी माझी आई आलती, काकू, बहीण सगळे एक लेकरू आलत. तर घर असं 4 माणसाला भरून गेलत. आणि आम्ही असं 4 जण राहता, 5 जण, 3 लेकरं माझी आणि मी, आम्ही दोघं. तर आमच्या घरी काय सासू नाही माझी, सासू लवकरच वारल्या. सासरा आहेत ते गावाला राहते तर त्यांच्या मुलीकडं. आमच्या घरी कुणी नसते. घर कोणी घेईन. कसं शहरामध्ये असल्यास वेगळं असते म्हणून मामा काही आमच्यासोबत येतच नाहीत. असं घरात शहाणी माणसं आले तर घराला समाधानी वाटते, आधार वाटतो. पण मोठं माणूस असलेलं घरात लय चांगलं असते. ज्याला कळत नाही त्याला काहीच नाही. काय काय अशी लोक बी आहेत की आपली सासू असो अगर आपली आई असो जवळ करत नाहीत. मला आमची आई चालली तसं वाटलं आईच्या मागं जावं. ह्यांना विचारा, ह्यांची आई पण होत्या ना, तर आम्हा दोघीचं कधीच हे जाय भांडण नाही काय नाही. जितके दिवस होता आम्ही येतात तितके दिवस चांगलं राहिलं. असंच आम्ही, माझं लग्न झालं कारखान्याला गेला. कारखान्याला माझी सासू एवढ्याला मोठे गटुडे बांधून धान्याचे द्यायची. खूप मेहनत घेतली आधी कारखाना. काही सक्सेस नाही. त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल काढले, सपोर्ट करा, लाईक करा आणि गरीबाला पुढे न्या. एवढीच तुम्हाला मी सांगते.